वंदना धाकतोडे आज विजय गोळेकरजी आले आहेत. त्यांनी मला एक्सप्लेन केलं आहे की आपण ओला कचऱ्याचा खत कसं बनवतो आणि एन्व्हायरमेंटला कसं आपण प्रोटेक्ट करतो. आधी हे जे सॉडस्ट आहे हे मी ह्याच्यात टाकलं बास्केटमध्ये, ज्याच्यात कार्बन असतो, आणि मग मी हे ओला कचरा टाकला ज्याच्यात नायट्रोजन नसतो. तर हे कार्बन आणि नायट्रोजन मिळून एक बॅलन्स असतो. त्याच्यावर मी हे कल्चर मायक्रोबायोबियल कल्चर आणि हे स्प्रे केले आणि हे हळूच हलवलं. जेव्हा कार्बन आणि नायट्रोजनचा बॅलन्स बरोबर येतो तर दुर्गंध येत नाही आणि आपण आरामात घरी हे करू शकतो. हळूहळू हे रोज आपण कचरा टाकला आणि हलवलं की हे खत मग जेव्हा तयार होणार आपण झाडांना टाकू शकतो. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम, तुम्ही आज चांगली सुरुवात केलेली आहे. आजपासून तुमचा कचरा डम्पिंग ग्राउंडला जाणार नाही, प्रदूषणामध्ये तुमचा वाटा असणार नाही. खूप मोठी गोष्ट आहे. विकास संकुलकर भेटले आणि आभारी आहे की त्यांनी मला ह्या गोष्टीला इंट्रोड्यूस केलं.